हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना. श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. आम्ही दिल्लीला गेलेलो 5-6 दिवसासाठी. जरा काम होतं मिस्टरांचं. तर चला इथे परत आम्ही कुठे कुठे फिरायला गेलेलो नंतर ते बघा. हे आम्ही आमची ट्रेन होती साबरमतीवरून रात्री 6:45 वाजता गुरुवारी. आणि नंतर शुक्रवारी आम्ही सकाळी 10 वाजता तिथे पोचलो होतो. हे बघा. आणि गरमी खूप असल्यामुळे आम्ही ए सीवालीच हे केले होते. पहिल्यांदाच म्हणजे मुलं लहान होती तेव्हा आम्ही ए सी ट्रेननी जात होतो. आणि आता खूप दिवसांनी चाललो आहे का तर आम्ही आता ते ओल्वोनी जातो ना, त्याच्यामुळे ट्रेननी जायचं झालंच नव्हतं. हे बघा. आणि इथे बघा, हे सगळे कंटेनर चायनाचे होते. दिल्लीला जाताना सगळा माल चायना येतो आहे बघा. नो गॅरंटीवाला. चालतं आहे ना, ते थोडं टाईम यूज केला आणि फेकून दिलं तरी चालतं, असं आहे ना. हे बघा, हे दिल्ली जंक्शन आलं आता, रेल्वे स्टेशन. तिथून आम्ही बाहेर पडलो होतो. हे रिक्षा बघून मला खूप हसायला येत होतं बघा. हे किती छोटे छोटे रिक्षा आहे. आम्ही पहिल्यांदाच आलेलो आम्ही दिल्लीला, जरा मिस्टरांचं काम असल्यामुळे. तर म्हटलं दोघंच होतं ना, मुलं हॉस्टेल असल्यामुळे. तर म्हणाले चला जाऊन येऊया. म्हटलं बरं चला. पहिल्यांदा गेल्यामुळं दिल्लीमधलं एवढं काहीच आम्हाला कळत नव्हतं. कुठे काय पकडायचे वगैरे, असे रिक्षा आणि ऑटो वगैरे. नंतर तिथं आम्ही फक्त पोलिसवाल्यांनाच विचारत होतो. माझे मिस्टर म्हणजे स्वतः पोलीसमध्ये असल्यामुळे यांनाच विचारायचं. आणि दिल्लीमध्ये म्हणतात ना, फसवतात वगैरे, त्याच्यामुळे. आणि पहिल्यांदा गेले की कुठल्या पण सिटीमध्ये जावं, पहिल्यांदा जरा भीती वाटतेच, असं होतं ना. त्याच्यामुळे माझे मिस्टर पोलीसवाले दिसले की त्यांनाच विचारत होते. हे बघा, हे दिल्लीचं हे रेल्वे स्टेशन. पुराणी दिल्ली, नई दिल्ली असं होतं ना, तर हे जुनी दिल्ली होती. तिथून आम्ही हे केलेलं आणि तिथून नंतर आम्ही रिक्षा पकडलेली जिकडे जायचं होतं तिथे. हे बघा. तर ते पोलीसवाले म्हणत होते आम्हाला बाहेर निघताना की पर्स, मोबाईल, बॅग स्वतः जबाबदारी व्यवस्थित हे करा. नंतर तिथून आम्ही जिथे गेलेलो तिथे हे महाकालीचं मंदिर होतं, शनिदेवचं मंदिर होतं. हे सगळे मंदिर. तर आम्ही अभिषेक वगैरे केला होता. अमावस्या होती ना शनिवारी, तर तिथे आम्ही हे अभिषेक केलेला शनिदेवला. हे बघा. आणि छान आमचा अभिषेक झाला होता. ते महाराज होते, त्यांनी मस्त अभिषेक केला होता. ते मी नव्हते, मी शूट करत होते. नंतर बाहेर हे एंटरलाच बघा, हे केवढी मोठी हनुमानची ही मूर्ती होती बघा, उभीवाली. एवढी सुंदर होती ना, किती छोटे वाटत होते. बस पण त्यांच्या का नाही घोट आहे ना, त्याच्या खाली अशी लागत होती, एवढी मोठी मूर्ती होती. हे दुसरा दिवस होता. नंतर आम्ही हे इथे सगळं हे सामान घेतलं होतं आम्ही पूजेचं. आणि नंतर ना अभिषेक करायला गेलेलं. हे बघा, गुडघ्याच्या खालीच बस लागत होती, एवढी मोठी प्रतिमा होती. आणि थंडी तर एवढी होती ना दिल्लीमध्ये, खूपच थंडी होते. आणि मच्छर तर एवढे होते की काय बोलायचं नको, एवढे मच्छर होते दिल्लीमध्ये. हे बघा, हे शनिदेवचं जे ब्लॅक कलरची चुंदरी होती ते होतं. पुन्हा आम्ही महाकालीला पण ते हे घेतलेलं होतं, ते ताट होतं. एक ते होतं महाकालीचं आणि एक शनिदेवचं होतं. अभिषेक करायला निघालेलो होतो आम्ही. हे बघा, शनिदेव मंदिर, कालीमाता मंदिर. हे राहिलं कालीमाता आणि ते शनिदेवचं. नंतर बाहेरून हे ना असं हे सगळ्या माताजींचं हे होतं, बाहेर मूर्त्या होत्या 9 माताजीच्या, असं दाखवलेलं होतं. आणि शनिदेवच्या तिथे 9 ग्रहाचं वगैरे सगळं होतं. त्यामुळे एवढं सुंदर वाटत होतं ना या मंदिरमध्ये, एकदम शांतता आणि एवढं छान वाटत होतं ना. सगळ्या देवाचं दर्शन झाल्यागत, 9 ग्रहांची पूजा झाल्यागत होत होतं असं. आणि खूपच गर्दी होती. नंतर शनिवारी पूर्ण दिवस रात्री 12-1 वाजेपर्यंत मला वाटतं इथे ह्या मंदिरमध्ये हे होतं. आणि हे तुम्ही खाटू श्यामचं नाव ऐकलं असेल. किती मस्त, म्हणजे म्हणतात ना हारे हुआ का सहारा, ते हे खाटू श्यामचं पण तिथे होतं. तिथे आम्ही दर्शन केलं होतं. हे बघा, जय श्री श्याम. नंतर आम्ही दिल्लीला गेलो होतो, पण आम्हाला एवढं म्हणजे सांगते पुढे पुढे तुम्हाला अजून ब्लॉग येतील काय काय आम्ही केलं वगैरे. हे मंगल ग्रह वगैरे होतं. असे 9 ग्रहाचे शनिदेवच्या बाजूनेच हे सगळं होतं. हे
इथे पाठीमागे दिवा वगैरे पंथी लावायचं हे होतं, हे राहुग्रह. आणि आम्हाला वाटलं अहमदाबादमध्ये एवढी गरमी आहे ना, तर आम्हाला वाटलं असं दिल्लीला पण असेल गरमी, पण खूपच थंडी होती इथे. केतू ग्रह होतं ते. हे बुध ग्रह. हे बघा, हे सगळे देवाचे हे करून बृहस्पती ग्रह देवाचे हे करून पाठीमागे ते सरसोचं तेल आहे की नाही, त्याचा दिवा लावत होते. हे शुक्र ग्रह होतं. नंतर हे जे भैरवनाथ होतं ना, कालभैरव, त्याचं हे करत होते, दिवा लावत होते. आणि नंतर ना आम्ही ना दुसऱ्या दिवशी सकाळी त्या रिक्षामध्ये बसलो होतो ना, एवढं हे वाटत होतं ना, आम्ही हसत होतो. बघा, हे बघा, कुठून पण हे घुसत होते. दोन्ही कारच्या मधून, बसमधून, असे कुठून घुसत होतो. फुटपाथवरून वर चढून खाली उतरत होते. छान वाटत होतं या रिक्षामध्ये बसलो तेव्हा. नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी ना तिकडे गेलो होतो. आम्ही सदर बाजार मार्केटला गेलेलो. तर हे सगळं एवढं किती स्वस्त, म्हणजे आपल्या इकडे होलसेलवाले आहेत आणि इथे पण हे सगळं होलसेलवालं होतं. पण सगळे होलसेल, जे पण घ्या होलसेल मार्केट होतं हे खूप मोठं. दिल्लीचं सदर बाजार मार्केट, सरोजिनगर मार्केट, चांदणी चौक वगैरे. हे बिस्किटचे वगैरे इथे हे होते. हे बघा, हे शाहरुख खानचा फोटो लावून केवढं मोठं बिस्किट विकायला होतं बघा हे. जे लहान मुलं होते तेव्हा वाटायचं हा बाबा हे बिस्किट घ्या ते, पण ती लहान मुलं जेव्हा मोठी होतात ना आपण हे सगळं बघतो ना, तेव्हा काहीतरी वेगळंच वाटतं. मला तर वाटतं. तुम्हाला काय वाटतं सांगा. मला वेगळंच वाटतं, हे सगळं नवीन नवीन असल्यागत वाटतं मला. असं आपली मुलं मोठी होऊच नाही असं वाटतं ना, छोटीच असावी. किती सुंदर सुंदर लहान मुलांचं काय काय मार्केटमध्ये आलं आहे. हे बघा, इथे हे सगळं स्वस्तच होतं हे बिस्किट. कोण म्हणत होतं चांगलं आहे, कोण म्हणत होतं नाही चांगलं. कोण म्हणजे मॉलमध्ये पण असते, त्याची काही गॅरंटी नसते की ती पण चांगलं असते. तुमच्यावर आहे तुम्ही घ्यायचं की नाही घ्यायचं. हे ते सगळं हे होतं. हे 50 ते 12 क्लिप होते जोडीचे, पण सगळे होलसेलमध्ये देत होते. होलसेलमध्ये हे सर्व विकायला होतं. इथे आता आपलं सीझन आले ना मिरची वगैरे बनवायचं आता मेमध्ये, तर इथे हे पण सर्व विकायला आलेलं, मिरच्या वगैरे. हे बघा, हे छोटे फॅन, ही पर्स पण काहीतरी 50 रुपयाला होती, पण असं घ्यायला गेलं की 150पर्यंत भेटून जाते ना, पण ह्याला पण पूर्ण 12मध्येच घ्यायचं होतं. हे बघा, हे ते परत इतकं ऊन होतं ना दुपारचं, एवढं ऊन होतं जबरदस्त, एवढं हैराण झालो होतो आम्ही. इथे पण हे चॉकलेटचं वगैरे होते, किलोवर वगैरे असे भेटत होते इथे. आणि हे पॅकेट वगैरे होते ते. आता ना ह्याच्यामध्ये काही ओरिजिनल भेटेल आणि काय डुप्लिकेट भेटेल, ह्या दोन्हीमध्ये फरक काहीच कळत नाही. त्यामुळं आता नेमकं काय खायचं काय नाही असं समजतंच हे होतं, टेन्शन येतं. हे फ्लावर वगैरे, हे चाप वगैरे, रबर वगैरे, हे सगळं इथे हे होतं. हे लोणच्याचे इथे बघा कशी गाडी उभी होती. लोणचं तर फेवरेट आहे, पण ह्याच्यावरती नाही घेतलं. पण मला ते बघायचं होतं की ह्याच्यामध्ये इथे कसं असतं लोणचं. मी हे एक माळा घेतलेली ब्लॅक कलरची मोती टाईप शायनिंगवाली. हे नेल पॉलिशच्या बाटल्या वगैरे बघा किती होत्या. हे सगळं होलसेलचं होतं. हे होलसेल मार्केट आहे, सदर बाजार मार्केट आहे ते होलसेल मार्केट आहे. इथे एक वस्तू नव्हती भेटत, आणि जर भेटली तर महाग देत होते, असं होतं. हे बघा, हे एक पॅकेट होतं टिकलीचं, छोटं हे एक घेतलं होतं मी. हे पण 12चंच देत होते, एक नव्हतं भेटत. हे बघा, गर्दी बघा किती होती. हे अँकलेट म्हणजे एका पायातलं बी होतं आणि 2 पायातलं बी होतं. हे होते इथे पॅकेटं होती. पुन्हा छोटी भरणी, हे छोट्या मुलांची खेळणी वगैरे, हे पण सगळं 12चंच पॅकेट भेटत होतं. हे रबर, हे पूर्ण 100-200 असं एका पॅकेटात होतं. एवढं काय करायचं आपल्याला. जे आता त्यांचं शॉप वगैरे असेल त्यांना हे छान होतं इथे हे करायचं असेल तर. आणि आपल्या इकडे पण होलसेल मार्केट असतातच, असं नाही. ही गाडी पण एवढी मोठी होती ना, आता दिसते तुम्हाला असं व्हिडिओमध्ये छोटी, पण खूपच मोठी होती. पण ती पण 12चा सेट, आणि एक जर घ्यायचं असेल तर जरा असं महाग होतं, म्हणजे मागे पुढे. हे पण पूर्ण 12चं पॅकेट होतं, तर ते मी एक घेतलं. इथे चुनरी वगैरे देवीच्या वगैरे सगळं विकायला होत्या. हे होलसेलवालेच होते. हे पण 12-12चंच पॅकेट देत होते.
गर्दी बघा किती सगळे होते. आणि मी काय काय शॉपिंग केलं आहे ते तुम्हाला एक शॉपिंगचा ब्लॉग मी वेगळाच बनवणार आहे, त्याच्यामध्ये दाखवणार आहे. नंतर आम्ही तिथून गेलो की बाहेर हे मोमोज आणि सँडविच खाल्लं होतं. आणि कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि पुढे पण ब्लॉग येतील बघा. बाय.